नमस्कार. आज शिकणार आहेत फेविकॉलच्या बॉटलने सुंदर अशा रांगोळ्या. मी रांगोळी काढून दाखवणार आहे. मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, बघू शकता. फेविकॉलची बॉटल मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही बघा झाकणचा वरचा टोक मी थोडा कट केला आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मोठी ही बॉटल मी घेणार आहे फेविकॉलची. स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि वरचा टोक आहे ना थोडा कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता रांगोळी गाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे जाड निघून जाते, मग बॉटलमध्ये अडकत नाही आणि सुंदर अशी रांगोळी पडते. आता आपण रांगोळी भरून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण दोघं बॉटल भरून सुंदर अशी रांगोळी पाडणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. हे बघा फेविकॉलची बॉटल घेतली मी, बघू शकता. तिच्यातही आपण रांगोळी भरून टाकणार आहोत. आणि हे बघा मी गोल झाकण ठेवलं आहे. मोठी बॉटलने आपण गोल करून घेणार आहोत रांगोळीने, बॉटलने. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे ना. आजूबाजू वरती खाली असे ठिपके ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. मधीही म्हणजे आपल्याला डिझाईन कळेल आणि दोघांच्या मधीही ठेवत जायचं आहे आपल्याला. दोघं टिपक्यांच्या मध्ये अशा पद्धतीने बघा, दोघं टिपक्यांच्या मध्ये आपण छोटे छोटे डॉट ठेवणार आहोत. हे बघा अशी डिझाईन पाडण्यासाठी आपल्याला आकार चुकत नाही म्हणून मी डॉट पाडून घेतलं आहे. हे बघा इथून असं वरती डॉटला भिडवायचं आहे म्हणजे पानाचा आकार तयार होतो. ह्या डॉटपासून जे वरती डॉट काढलेला आहे ना त्याला आपल्याला भिडवत जायचं आहे, म्हणजे फ्लावर, सुंदर अशी फ्लावर डिझाईन तयार होते. हे बघा, बघू शकता. अशा पद्धतीने डॉट हे त्याला भिडवत जायचं आहे आपल्याला. इझिली कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये मी खूपच सुंदर आणि शिकवली आहे रांगोळी आणि सोप्या पद्धतीत सांगितली आहे. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून असं गोल करायचं आहे, म्हणजे हा टोकपासून आपल्याला जेवढा गोल आकार येईल तेवढा गोल आकाराने गोल गोल करून घ्यायचं आहे. हे बघा एक एक डॉट पाडून घेणार आहोत आपण. शेवट पानाच्या वरती जी जागा खाली दिसली तिथं त्याला पंच करून घेणार आहोत एका बोटाने गोल असं. इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट पाडत जायचं आहे पानांच्या मध्ये, म्हणजे आपण दुसरी डिझाईन पाडणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा फेविकॉलच्या बॉटलने किती सुंदर अशी डिझाईन पडते, बघू शकता तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. सोप्यात सोपी पद्धत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायचं आहे ना. डबल आपल्याला अजून रेष मारून घ्यायची अशा पद्धतीने. इझिली फेविकॉलच्या बॉटलने बघा कशा रेषा पडतायत. नक्की यूज करा. यूजफुल बॉटल आहे फेविकॉलची. हे बघा त्यालाही व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि जे फ्लावर मध्ये जो टोक आहे त्याला वरती करत जायचं आहे अशा पद्धतीने एका बोटाने. बेसिक पद्धतीने मी तुम्हाला सांगते. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते मी. हे बघा अशा पद्धतीने वरती करून झाल्यानंतर इथंही आपल्याला बोटाने वरती वरती करत जायचं आहे डिझाईन अशा पद्धतीने. फक्त बोटाने आपल्याला सरकवत जायचं आहे.
इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे JL रंगोली, नक्की पहा. फक्त बोटाने आपल्याला एकसारखे असे रांगोळीवरती सरकवायची आहे, एका बोटाने फक्त. हे बघा, इथून आपल्याला हलका हलका शेड असा टाकायचा आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, अशी चुटकी पकडली मी आणि त्याच्याने बघू शकता तुम्ही हलका हलका असं आपल्याला रांगोळी फक्त अर्ध्या भागातच टाकायची आहे. सगळीकडं आपण सेम करून घेणार आहोत अशा पद्धतीने. फक्त चुटकी आपल्याला आडवी धरायची आहे आणि हलकं हलकं फेकत जायचे आपल्याला रांगोळी अशा पद्धतीने. त्याच्यात मी रेषाही टाकून घेणार आहे सरळ अशा. नंतर जी जागा आपली खाली आहे ना, तिथं छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथं एक एक आपण डॉट पाडून घेणार आहोत. मधीही आपण एक एक डॉट पाडून घेणार आहोत. सगळीकडे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ही बघा, फेविकॉलची बॉटलचा मागच्या भागने आपल्याला थोडासा गोल फिरवत जायचं आहे. मी फेविकॉलच्या मागच्या भागाने अशी गोल फिरवते, बघू शकता तुम्ही. मध्ये आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आडव्या पण उभ्या पण आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने, म्हणजे चौकोन खाते तयार होतील असे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचे छोटे छोटे. इझिली डॉट ही पडतात. फेविकॉलची बॉटल नक्की यूज करा. बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे. आणि वरचा टोक थोडा कट करायचा आहे, नाहीतर गळत नाही. तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. इथं बघा, आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला डॉट पाडत जायचं आहे वरच्या भागाला. बोटाने आपल्याला पंच ही करायचं आहे, नाहीतर वरतीही डॉट सरकवला तरी वेगळी डिझाईन होते. मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने. बघा, असं गोल करून घ्यायचं आपल्याला. बोटाने आपल्याला दाबत जायचे डॉट अशा पद्धतीने. हे बघा, इथं मी 2 डॉट नंतर 2 डॉट आणि नंतर एक टाकून खाली सरकवून घेतलंय अशा पद्धतीने. इथं मी दाखवणार आहे वेगळी डिझाईन, ही आपण तयार करू शकतो त्या पद्धतीने. बघू शकता, पहिले मी बोटाने दाबून घेतलंय. हे बघा, 2 डॉट नंतर 1 डॉट, त्याला खाली फक्त सरकत जायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने.
ही बघा वेगळी डिझाईन, थोडं आपल्याला डॉट खाली सरकवत जायचं आहे म्हणजे वेगळी डिझाईन तयार होते. बघू शकता फ्लावरच्या कळ्या तयार होऊ शकता. फक्त वरून डॉट खाली सरकवायचा आपल्याला. अशा पद्धतीने सगळीकडे आपण सेम करून घेणार आहोत. इथं 2 डॉट नंतर 1, त्यालाही बोटाने खाली सरकवायचं आपल्याला. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच मला सांगा की शिकवण्याची पद्धत, कारण मी खूप सारे व्हिडिओ शिकवण्यासाठी आणणार आहे. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा अशा पद्धतीने ही डिझाईन आपली तयार होते. बघू शकता तुम्ही. इथं 2 डॉट नंतर 1 आणि बोटाने खाली सरकायचे अशा पद्धतीने. हे बघा मी किती सुंदर अशी रांगोळी शिकवली आहे. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.